विनंती एकदा शाहिरांना करतो. शाहीर लेखी विषय तुमचा घेऊन यायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही हा विषय दिलाय पहिला तर तुम्ही विषय बंदच केला. आज तुमची गुरुवर्य सुद्धा आलेले आहेत, सन्माननीय धनावडे दादा. मग धनावडे मानवी सुद्धा मानाचा मुजरा करतो. अक्षतांचा विषय तुम्ही ग्रंथाचं नाव देऊन बंद केला आणि हा विषय 2-3 वर्ष तुमचा आमच्याकडे आहे. जेव्हा पहिल्यांदा मला दिला त्या दिवशी प्रश्नपत्र मागितली होती आणि आज तुमच्याकडे प्रश्नपत्र मागतोय. माझी घेऊन जायची आणि तुमची देऊन जायचं आहे. मला विनंती आहे. कार्यक्रमाची सुरुवात करूया. हो बाय हो. अरे तुमचा पण याच्यात वेळ जातो सगळा माऊली. पण दादा संजय दादा ह्या गोष्टी आहेत, यांच्या पोरांचं पण असतं ना त्यांचे पण. आणि मी आवर्जून सांगतो सगळ्यांना व्हिडिओ शूटिंग करा, सगळ्यांना परमिशन आहे. टाकायची कोणीच नाही युट्यूबला. मंडळाची सुद्धा आवर्जून विनंती माझी, दोघांची पण, बुवांची पण आणि माझी पण. मंडळाने तसं निश्चितपणे सांगितलेलं आहे. तो तुम्हाला सांगतो, तुम्ही करा रेकॉर्डिंग, आपली घरी ऐका. काही माझं म्हणणं नाही. या ठिकाणी शुभम पुन्हा एकदा मागच्या कार्यक्रमात सांगितलं होता, वाढदिवस होता, शुभेच्छा दिल्या आणि आज आला ऐका ना. शुभम आणि अपूर्व ही जोडी आहे, तुम्ही बघताय. रुपेश शेलार आहे अप्पर पॅडला, दोदो मोहिते, प्रणित मोहिते बँजोला आहे आणि विशाल बंदरकर आहे कीबोर्डला. या सर्वांच्या साथीने आणि फक्त आज झांजवाला बघायचा तुम्ही, माझा झांजवाला हा बघायचा कसा आहे तो. आहे का. कार्यक्रमाची सुरुवात करतोय. साऊंडवाला राजाचा पड्या आपलंही या ठिकाणी खूप सुंदर साऊंड लागला. अशीच माया असंच प्रेम तुमचं ठेवा एवढी विनंती. चला कार्यक्रमाची सुरुवात करूया. म्हणायचं काय शुक्लांबरं फलं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. बंधन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे या झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरूला आधी केलेच पाहिजे. ही जन्मभूमी माय माझी, जन्मभूमी माय माझी, नररत्नांची खाण आहे. दिले भरभरून दिले वरदान आहे. परशुरामाने पावन केले असे हे पवित्र स्थान आहे. आणि या मातीत जन्म साधो याचाच मला सार्थ अभिमान आहे. या कला क्षेत्रातील एक असामान्य विभूती दत्ताभाऊंचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे हा राज ड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या तर दत्ताराम शाहीर दत्ताराम भाऊ आहे. आणि त्यानंतर या शक्ती तुऱ्याला, कलगी तुऱ्याला, जाकडीला ज्यांनी खऱ्या अर्थानं व्यावसायिक रूप दिलं मित्रांनो, असा एक अवलिया शाहीर या ठिकाणी बसलेला आहे. सन्माननीय विजयदादा कोळेकर यांना शाहिरी मानाचा मुजरा करतोय. म्हणायचं काय विजयाला लक्ष असू द्या.
म्हणायचंय काय पांडुरंगाची भक्ती किंवा भक्ती पांडुरंगाची अंतरंगी जडली आहे भक्ती पांडुरंगाची परवा आषाढी वारी थोड्या दिवसात आहे निश्चितपणे पालखी सोहळा चालू आहे आणि म्हणून विषय लिहिलाय कसा आहे पांडुरंगाची भक्ती या अंतरंगी जडली आहे पट्टी अंधश्रद्धेची या डोळ्यावरची उडली आहे माळ तुळशीची या गळ्यामध्ये जर पडली आहे ओ जन्मास येऊन पंढरीची वारी एकदा तरी घडली आहे आणि जे लोक आता गेलेत आषाढी तर सुरू होते पालखी सोहळ्यासाठी जे लोक दिवस रात्र कष्ट करतात मित्रांनो या पावसातून चिखलातून त्यांना ही स्तवन अर्पण करतोय म्हणायचं आहे काय आधी माया श्रेष्ठ करून कशी घेतली काय झाले घ्या चाल नाही द्यायचे चाली घेत नाही बसा टाइमपास होतो शायरांनाही माझ्या मानाचा मोजरा हो आलं काय बाबा येऊन प्रश्न आला दिली वा बर तास आहे काय बघ कोटी कोटी वैष्णवांच्या कृपा सावलीची या कोटी कोटी हॅलो कोटी कोटी वारकऱ्यांच्या कोटी कोटी धारकऱ्यांच्या कोटी कोटी लेकरांच्या कृपा सावलीची चला भेट घेऊ विष्णू माऊलीची चला भेट घेऊ त्या विष्णू माऊलीची चला भेट घेऊ त्या विष्णू माऊलीची चला भेट घेऊ त्या विष्णू माऊलीची काही बरोबर आहे ना आवश्यक कमी कर पण तुझ्या घे कोटी कोटी वैष्णवांच्या कृपा सावलीची कोटी कोटी लेकरांच्या कृपा सावलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची चला भेट घेऊ त्या विष्णू माऊलीची चला भेट घेऊ त्या विष्णू माऊलीची अरे देर न हो जाए कहीं देर न हो जाए पुढची साथ विषय आली आषाढी वारी जाऊया तिच्या दारी आली आषाढी वारी जाऊया तिच्या दारी हर्षाने नाव सारे त्या चंद्रभाग तीरी हर्षाने नाव सारे त्या चंद्रभाग हर्षाने नाव सारे त्या चंद्रभागे
आषाढीची वारी जाऊया तिच्या दारी हर्षाने नाव सारे त्या चंद्रभागेतील पंढरपुरी उभा विटेवरी हात ठेवूनी दोन्ही कटेवरी धूळ लावू मस्तकी तयाच्या पाऊलीची धूळ लावू मस्तकी तयाच्या पाऊलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची कोटी वैष्णवांच्या त्या कृपा सावलीची कोटी वैष्णवांच्या त्या कृपा सावलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊली 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 ही नंतरची स्तवन आहे थिएटरला वेळ मिळत नाही ऐका देतोय कसं बघा भक्ती जयाची मोठी त्या पुंडलिकासाठी वैकुंठ सोडून आला हा जग जेठी जो भक्तीचा भुकेला उभा त्याच्या हाकेला फळा फुला मळ्यामध्ये भाजी नावलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा विठलाई देवी नाच मंडळ मंगरुळ झरेवाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा एक अंतर अजून कमी केला ऐका बक्षीस चिराग प्रदीप दादा मांडवकर यांचे चिरंजीव दादांच्या माध्यमातून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक या ठिकाणी मनीष दादा निकम दादांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं भारदार पारितोषिक आणि दीपेश दादा निकम दादांच्या माध्यमातून चल चल माधवा अरे चल ना केशवा यंदा जो शाहीर शक्तीवाला असू द्या तुरेवाला असू द्या या गवळ्यांच्या जवळ पोहोचेल ना त्याचा सचिन भाऊ सत्कार करणार हे लक्षात ठेवा मी चॅलेंज आहे माझं हे जाऊ द्या युट्यूबला या गवळ्यांच्या जो जवळ ह्याला जो फिटिंग देईल मला शहराने द्यावी कोणीही द्यावी माझ्या शक्तीवाला जर आला तर मला अभिमानच आहे तुरेवाला माझं विनंती आहे या गवळ्यांच्या ह्या चालीला माझ्या ही चाल कुठल्या पिक्चरची आहे हिंदी इंग्लिश कुठल्या पिक्चरची आहे ती शोधा आणि म्हणा मला माझ्या ह्या गवळीला कट द्या त्याने मला फरमाईश दिले 500 रुपयांची दादा आपल्याला मानाचा बदल सत्यवान दादा निकम मनीष दादा निकम दीपेश दादा निकम 1500 रुपये आले जवळजवळ
हा येतात गण ऐका नवीन ऐका काय म्हणायचं नको असं मजला मुळीच त्या धनाची नको असं मजला मुळीच त्या धनाची कधी मूर्ती पाहिन मी माझ्या लाडक्या गानाची वाट पाहतो डोळे लावून आम्ही चतुर्थी सणाची आता ओढ आहे फक्त गणा अरे तुझ्या मनाची मग पुढे तिथं घेतो खाली वरती घे ऐकला बघ चालेल तुझ्या आगमनाची गणेशा अरे तुझ्या आगमनाची गणेशा केली मी तयारी आगमनाचे गण देतो सप्टेंबरचे गण गातात काल तर कहर केलाय कहर शायराने मी काय बारीला नव्हतो कहर केलाय गणगण गणात बोलते म्हणतात नरेंद्र महाराजांचं वाक्य आहे म्हणतात कहर आहे आणि अंडभक्त म्हणतात काय बुवानी स्तवन गायली म्हणून यांना अंडभक्त म्हणतो हा गणगण गणात बोलते हे गजानन महाराजांचं वाक्य आहे शेगावच्या आय थिंक बुलढाणाचे समाधी आहे त्यांची गणगण गणात बोलते आणि नरेंद्र महाराजांचं वाक्य आहे तुम्ही जगाने दुसऱ्याला जगवा काल स्तवन गायले नाही अंडभक्त म्हणतात काय पाहिजे वा अरे हा म्हटलं ना उद्या बुवा शाहीर म्हटलं ना उद्या पश्चिमेला सूर्य उगवतो तर हे अंडभक्त म्हणतील वा बुवा म्हणतील अरे येडे नव्हे अरे अकलीचा काहीतरी मला पण नवीन काल साक्षात्कार झाला का ऐकली स्तवन आणि मला त्या तालीमध्ये माझंच हे नाव घेतात की कालचा बुवा म्हणजे उद्याचा बुवा झोपणार नाही झोप कशी उडवतो ती बघा सचिन बुवा म्हणतात मला हा झोपलो तर नाहीच 5 वाजेपर्यंत सांगतोय झोपलो नाहीच काय करत होतो गवळ्यांच्या नंतर ऐका काय करत होतो ते ऐका गण तुझ्या आगमनाची गणेशा आज केली मी तयारी अरे तुझ्या आगमनाची गणेशा केली मी तयारी ढोलताशा वाजवीत ये रे बापाच्या आता डबरू आहे कुणाच्या गणपतीच्या मग बापाचं खेळणं आता पोरगा गाडी चालवायला मागतो का नाही तर ह्याचं भांडवल करतील ते नाही तर त्यासाठी आणखी वेगळा शब्द मी आणलाय प्रॉब्लेम नाही बघा कसा आहे तो तुझ्या आगमनाची गणेशा अरे केली मी तयारी तू ढोलताशा वाजवीत ये रे डमरू तुतारी ढोलताशा वाजवीत ये रे गणांच्या दारी गणेशा केली मी तयारी तुझ्या आगमनाची गणेशा केली मी तयारी ढोलताशा वाजवीत ये रे डमरू तुतारी ढोलताशा वाजवीत ये रे गणांच्या दारी ढोलताशा वाजवीत ये रे गणांच्या दारी ढोलताशा वाजवीत ये रे गणांच्या दारी तुझ्या आगमनाला तुरली जनता ही सारी तुझ्या आगमनाला तुरली जनता ही सारी ढोलताशा वाजवीत ये रे गणांच्या दारी ढोलताशा वाजवीत ये रे गणांच्या दारी एकच ऐका वारकड ऐका
माळवी येते धरणी माय हर्षित होते नवी माळवी येते बोल कोकिळा ही गाते सरिता ही खळखळ वाहते धरणी माय हर्षित होते नवी माळवी येते धरणी माय हर्षित होते नवी माळवी येते धरणी माय हर्षित होते नवी माळवी येते पशु पक्षी हर्षित होती पशु पक्षी हर्षित होती गगनी घालून फेरी हे पशु पक्षी हर्षित होती गगनी घालून फेरी ढोलताशा वाजवीत गेले डमरू तुतारी ढोलताशा वाजवीत गेले गणा आमच्या दारी ढोलताशा वाजवीत गेले गणा आमच्या दारी ढोलताशा वाजवीत गेले गणा आमच्या दारी तुझ्या आगमनाची गणेशा केले मी तयारी तुझ्या आगमनाची गणेशा केले मी तयारी ढोलताशा वाजवीत गेले गणा आमच्या दारी 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 नको ना वाटा उशीर स्वर्ग ते उघडले दार खरा झाली हिरवी गार आकाशी तळपते धार मेघराजा नाचू लागला मेघराजा नाचू लागला अरे बघ ना आमच्या दारी ढोल ताशा वाजवित गेले मला डमरू तुता ऐका हॅलो हॅलो येतो आवाज आता मजा आहे खरी मजा आता सुरू आहे ऐका शायरांना ते म्हणतात की मी 5-5 गवळणे आणतो म्हणतात एका शायराला काय मोठे कवी म्हणजे सुकट बोंबील चिकन मटण सगळा घेऊन येतात आमच्याकडे तसा काही नसतो आमच्याकडे एक प्रेमाची आणि दुसरी नेमाची डिस्टी खाप लगेच डोकर जागे वाढवा आमच्याकडे जास्त काही नसतं सुकट बॉम्बे आमच्याकडे खातो आम्ही वाराला नाही सर आज रविवारच पण मी 5-5, 6-6 गवळणी नाही आणत एक प्रेमाची आणि दुसरी नेम धरून नेमाची अगदी जिवारी लागला पाहिजे दोनच असतात माझ्याकडे त्यातली एक तुम्हाला ऐकवतो तुमच्यासाठी आणली होती या लोकांसाठी माझ्या पण तुम्ही त्या विषयाची जोपर्यंत सांगितलंय अजून तुम्ही म्हणाल चला हा परत तोच बोलतो जोपर्यंत तुम्ही तो विषय बोलणार नाही त्याला उत्तर मी दिलंय खाट्यावरली वाट्यावरली कशी आणली ती बघा हा उत्तर जागेवर दिलेलं आहे तुम्हाला त्या विषयाची दिलगिरी नाही व्यक्त करत तोपर्यंत तुम्हाला ह्याच गवळणी आज तुमच्यासाठी विषय कसा आणला होता ऐका चल माझा वेळ आता बा चालेल 4 लावतो तो चालेल 4 घे माझ्या घनश्यामाला रेकॉर्ड करून या टाकायची नाही अरे माझ्या
घनश्यामाला या राधेच्या प्रेमाला. शब्द आहे का शब्द तुम्हाला आणेल मी गौरव निश्चितपणे आहे. तर तुम्ही ते बोलाल त्या मला ते पाहिजेच तुमच्याकडे. माझ्या घनश्यामाला या राधेच्या प्रेमाला कोणी पाहिलं का सांगा, कोणी पाहिलं का सांगा. गेले गेले नाही गेले नाही भेटाया गेले मी काल. नाही भेटाया गेले मी काल. मग फुगवून दोन्ही गाल. नाही भेटाया गेले मी काल. मग फुगवून दोन्ही गाल. गेला करून दंगा रागाने हा श्रीरंगा. कोणी पाहिलं का सांगा, कोणी पाहिलं का सांगा. ही तुम्हाला देणार ऐका तुमच्या ठिकाणून वेगळे ते मगाच शिवराम सोयने सुतारवाडी दादांच्या माध्यमातून गावाचं नाव लिहिलं असतं तर शिवराम दादा हे ऐका शिवराम दादा गावाचं नाव लिहित जा. गाव आहे तर आपण आहे ना, गावाशिवाय शेवट नाही. शिवराम सोयने सुतारवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि बाप आहे हे चिचोक आहे का, हे चिचोक कोणा पैसे येतात आम्हाला चिचोक येतात. अर्जुन मुद्दा वाडा चिरेबंदी नाटकाचे डायरेक्टर आहेत. वा वा अरे वा. डायरेक्टरांच्या माध्यमातून शेर शिवराज हे प्रोड्युसर यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं पारितोषिक आहे मित्रांनो. 2100. ऐका गौडन माझ्या मायमावल्याच्या मंडळानं सांगितलंय मला. बरीच लोक आली होती भेटायला आम्हाला. लोकांना घेतो तो प्रसंग. माझ्या मायमावल्या आहेत. माझ्या हिंदू देवदेवतांची विटंबना करणार नाही. पण विषय कसा देतोय तो बघा. मराठी भाषा आहे माझी. काय सांगू माझ्या मराठीची कौतुके आणि अमृतातही पैदा जिंके. ज्ञानेश्वरांची ओळी आहे. शब्दांचा खेळ करणार छळ करत नाही जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही. काय म्हणतो ऐका गौडन. लाव कालीबात वरती कालीवरला लाव वरती लाव. रिक्षात बसले टॅक्सीत बसले सगळ्यांना चाल ही माहित हाय. वेळ कशाला याच्यात घालवायचा. बोलावायचा का ना बोला ना या लवकर. दीपक जाऊन चिपक ऐका अरे धरू नको पाट आणि सोड माझी वाट. गड धरू नको पाट आणि सोड माझी वाट. लांब हो रे जरा थोडासा लांब हो रे. लांब हो रे येऊ नको मागान. विषयाला विषय दिले फक्त म्हणायचं भागाला भाग. देताना फाटलेले आहेत 3 हात. काय ते आपली विचारा त्यांना. माझी मी यांच्याकडे शबरी गायले. शबरी लांबोरे खाते उष्टी लांबोरे 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 रांबोरे 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 खाते उष्टी माझी हा रांबोरे. भाग नाही दिली. 2 रेड्यांची झाली जोंबी बघून चांगली टेंबी नाही भाग दिली. काल त्याला रणकीच्या महाभारतातला गायला. मेनकेला रंडी म्हणतात. भाग आहे तो तुम्हाला भागाला भाग कशी तुमची भागमभाग करीन. सचिन बुवा म्हणतात मला जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या शक्तीचा झेंडा पडून देणार नाही. असे किती लांबोर येतील किती जातील. ऐका ठरू नको पाट आणि सोड माझी वाट. लांबोर येऊ नको मागान. अशी जाईन वाऱ्याच्या वेगानं. अशी जाईन वाऱ्याच्या वेगानं. तुझ्या आई जवळ जाईन तुझ्या आई जवळ जाईन रागान. अशी निघेन वाऱ्याच्या वेगान.
तुझ्या आईचं वळ जाईन रागान. धरू नको पाटाने सोड माझी वाट, धरू नको पाटाने सोड माझी वाट, आठवणी येऊ नको मागान. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, मी अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, तुझ्या आईचं वळ जाईल रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, आईचं वळ जाईल रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, आईचं वळ जाईल रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, आईचं वळ जाईल रागानं. शिवसेना बरोबर असेल. ऐका विषय ऐका, हे बक्षिसाचं शिवसेना बोडो असोल विभाग या ठिकाणी पालकर मला सुद्धा दुबईतनं आले हा कार्यक्रम पाहण्यासाठी. बरोबर जरा शांत बसा. दुबईतनं आले, दुबईतनं कार्यक्रम पाहण्यासाठी माणगावातून. आणि कार्यक्रम सुद्धा येणार मला निश्चितपणे माहिती आहे, या गर्दीमध्ये उपस्थित असतील. आणि शिवसेना शाखा वडोद असोल यांच्या माध्यमातून दादांची फरमाईश त्यांनी मला सांगितलेली आहे पालकर दादांनी, त्यांनी जर निश्चितपणे पोहोचवली गाण्याचा प्रयत्न करेल. विषय कसा म्हणतो बघा, तिच्या कानात घालीन सगळं, तिच्या कानावर घालीन सगळं, गड्या वाटेल तुला रे वेगळं, गड्या वाटेल तुला रे वेगळं, गड्या वाटेल तुला रे वेगळं. जरी लागू दे जिवारी लागलं, लागलं लागलं, जरी लागू दे जिवारी लागलं, तरी सांगीन तिला मी मागलं, सारं सांगेन तिला मी मागलं, तरी सांगेन तिला मी मागलं. देईल जोडा आणि मोडील खोडं. जोड म्हणजे पहिल्यावाल्यांची जोड नाही, जोड पायात. हा आई आई देऊ शकते. हा आई आई आहे म्हणून ज्याला आई नाही त्याला काही नाही. ऐका, देईल जोड आणि मोडील खोडं. पुढचा विषय का, राग देईल बिबुऱ्याच्या डागानं. असा आहे चार जोडीतला आहे, सचिन बुवा लिखते, सचिन बुवा म्हणतात मला. अरे देईल जोडा आणि मोडील खोडं, लागेल बिबुऱ्याच्या डागानं. मी अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, आईचं बळ जाईन रागानं. निघेन वाऱ्याच्या वेगानं, आईचं बळ जाईन रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, आईचं बळ जाईन रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, आईचं बळ जाईन रागानं. लगेच ऐका, राज पालकर, प्रज्योत वडेकर दादांच्या मधून बक्षीस झालंय. राधा म्हणते कृष्णाला, विश्लेषण करून सांगतोय. राधा म्हणते कृष्णाला, धरू नको पाणी, सोड आमची वाट, लाभ हो रे आमच्या वाटेत काही येऊ नको, लाभ हो रे. यांना काय बोलत नाही, येऊ नको आमच्या मागाने, आमच्या पाठीवर काही येऊ नको. अशी निघेन अशीच जाईल, जर आम्हाला छेडशील अशीच जाईल. निघेन वाऱ्याच्या वेगानं, तुझ्या आई जवळ जाईल. हे सांगून राहिला. काय विषय आहे, काय लागण्यासारखा विषय आहे. मराठी भाषा आहे माझी, आणि मी काय वाईट काय बोललो नाही, वावगं नाही, कमरेच्या खाली तर मी बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे आमचे कार्यक्रम जाहिरांचे सुद्धा चालतात. आणि एवढा शक्ती तर व्हायला पाहिजे. भजनात मारामाऱ्या करायला लागल्यात लोकांना, शक्ती तर एवढं नको व्हायला, त्याच्याला राग यायला पाहिजे यांना. आणि मग ते कुठेतरी मग हात चुकतोय कुठं बघायचं, आणि मग कोणाच्या तरी खांद्या बंदूक ठेवायची, झाड गोळ्या. झोपणारा सचिन बुवा नाही, माझ्या बापानं मला शिकवलंय आग्र्यावरला सुटका कशी करून घ्यायची. शिवरायांचा मावळा हा एक दोन पावलं मागे पण अशी झडप टाके, दोन पावलं सगळं मागे पण अशी झडप टाके. हा माझ्या आमच्या बापाने शिकून गेला.
नाही, शिवरायांचा मावळा आहे मी. आग्र्यातून सुटका कशी करून घ्यायची हे मला माहिती आहे. दादांच्या माध्यमातून सुशांत दादा 1000 आले. आज सगळ्या मोठ्या नोटा येतात, बारीक नोट नाही आज. ही बघा, ही एक आधी, ही एक आधी बघा, मोठीच आहे, मोठीच आहे. सचिन बुवा कट्टर फॅन, सायली सुजित खडशी ना भरायची बाटली बेबी. उत्तर नाही देईन, बक्षीस चालेल साईच्या माध्यमातून. सचिन बुवा बाय, सायली सुजित खडशी ना भरायची बाटली बेबी 500 रुपये. ऐका ऐका दादा, मला वेळ द्या आज फक्त. मला दुसरी बारी नाही करा दिली तरी चालेल. राज पालकर, प्रज्योत वडेकर, आर्यन बागवे, मानगाव रायगड, फरमाईश. चल रे गोपाळा, चल रे गोपाळा. ऐका एक माहिती आहे का, वजत्रा मोठीच नोट आहे ती पण 4-5 नोट आहेत. ऐका रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी, लय भारी नमन, लय भारी नमन. गोवांच्या आवाजासाठी निर्माता यांच्या माध्यमातून हे तुमच्या मायबापांचं प्रेम आहे माझ्या. या मित्रांनो, 9 महिन्याची बायको प्रेग्नेंट आहे सुशांत दादांची, पण सचिन भाऊ किती प्रेम आहे बघा. 9 महिन्याची. हे कपडे आहेत ना, कपडे 5 वर्ष, दरवर्षी 2 ड्रेस येतात, 2 ड्रेस दरवर्षी न चुकता. शंतनू गवळी म्हणून पोरगा आहे, गवळी समाजातला. दरवर्षी न चुकता जॅकेट सकट शिवून मापाचे दरवर्षी 5 वर्षात 1 रुपयाचा खर्च नाही केला या ड्रेस साठी. या ठिकाणी पालकर दादा आले. बुवा म्हणतात पोरानं काय परफ्यूम आणू बुवा, दुबईतून बॅटरी आणू. काय हो लोकांचं प्रेम. योगेश दादा कनावशेर चेन्नई मधून परवा आले. सत्तेसाठी लाचार झाले. या गाड्यावर 5,500 रुपये उधळून गेला. 5,500 रुपये जाताना सांगून गेला, बुवा फॅमिलीला घेऊन या, विमानाची तिकीट काढून देतो. हे प्रेम नाही तर काय आहे लोकांचं. हे काय चला ओके म्हणून जास्त वेळ नाही. हे नको एवढं पटवून दिले. मुख्य विषय, मुख्य गाड्याकडे येऊया चला. ज्यासाठी रात्रभर जागलोय 5 वाजेपर्यंत. कुणाची जिरवायची किंवा त्यांनी हे केलंय म्हणून हे करायचं नाही. 2 वर्ष झगडतोय यासाठी, 2 वर्ष झगडतोय. ऐका माझा लेखी विषय शाहिरांना मी दिलेला आहे. लेखी विषयात स्वरूपात आहे. मी बुवांना विचारलेलं आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, त्याचं गाव काय. सन्माननीय धनावडे माऊली आलेले आहेत. त्यांनी मला भाग देण्याचा प्रयत्न केलाय. जरासंध, भगीरथ, गणपती आणि बरेच बळीराम वगैरे अशा काही गोष्टी मला त्यांनी दिली. मी जातीवंत शक्तीवाला आहे. आम्ही शक्तीवाल्यांचीच परंपरा आहे, ज्यांनी 5 वर्षातलं काढून मला ज्यांनी प्रश्न मान्य केला, मी एक माझा मान्य केला. आज तुमची पाळी आहे, आज तुमची वारी आहे. ऐका कशी ती शाहिरीने मला प्रश्न विचारला. मी प्रश्नपद गाणार नाही, त्याचा वेळ 5-6 मिनिटं मला तुम्ही या देवा. मी प्रश्नपद नाही गाणार, हो घेतोय, प्रश्नपद गाणार नाही. बुवांचा विषय आहे माझ्यावर. गेले अनेक वर्ष अनेक शाहिरांकडे विषय आहे. शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. देव एक राजा आणि त्याचा परिवार, अशी पौराणिक स्वरूपातील कथा, वरदानाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे. तसं शंकर, खंडोबा, ज्योतिबा वगैरे सांगू नये असं त्यांचं म्हणणं. निश्चित ऐका मित्रांनो, बळीराजा थोडक्यात सांगतो, आता जास्त घेत नाही. उत्तर फार मोठं एका वाक्यात नाही देऊ शकत. वाक्यात एकाच आहे उत्तर, पण त्याचं विश्लेषण आहे ना, ते कसं काढलंय ते तुम्हाला आवर्जून सांगतो. नांगरी बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, प्रल्हादाचा पुत्र, हिरण्यकश्यपूच्या कुळातला, राक्षस कुळातला होता. फार ज्ञानी राजा होता, पण फार न्यायी राजा होता. पण निश्चितपणे त्याच्या कुळात कोणी, त्याच्या राज्यामध्ये कोणी दुःखी नव्हतं मित्रांनो, कोणीच दुःखी नव्हतं. पण त्याची एक महत्वाकांक्षा होती, जशी बुवांची आहे. जशी बुवांची महत्वाकांक्षा, तशी त्याची महत्वाकांक्षा काय होती की तिन्ही लोकांवर मी राज्य करणार, तिन्ही लोकांना मी माझ्या अधिपत्याखाली आणणार. आणि म्हणून त्यानं स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्राच्या सिंहासनावरून खाली कोसळवलं, खाली काढलं. इंद्र दरदर भटकतोय. इंद्राची आई गेली श्रीहरी विष्णूकडे. विष्णुदेवाला विनंती करते, देवा म्हणे काय हे मातवलंय तुम्ही, काय हे माजवलंय या बळीराजाने, काय मातवले हे, तर त्याचा तुम्ही बंदोबस्त करा. विष्णूने, नारायणाने त्या मातेला शब्द दिला की तुझ्या पोटी मी जन्म घेईन. आणि वामन रूपी तो अवतार झाला. त्या अवतारानं बळीराजाकडे तो गेला. त्याचे गुरु, बळीराजाचे गुरु शुक्राचार्य, म्हणजे हा बामन साधा नाही माणूस दिसत, बटूक हा साधा नाही दिसत, हा म्हणे विष्णू आहे. पण बळीराजा काय न्यायी होता. तो त्याच्या दारात आलेला माणूस कधी विलमुख परत जाणार नाही, त्याची
श्रद्धा होती, त्याचं व्रत होतं हे. म्हणतो चला असू द्या देवा, म्हणजे गुरुवर्यांना म्हणतो, शुक्राचार्यांना, असू द्या, विष्णू आला म्हणून काय झालं. आणि जर आज देवांचा देव नारायण जर माझ्या दारात मागण्यासाठी भिक्षुकसाठी आलाय आणि मी देऊ नाही म्हणलाय, मी देणार. आणि मग वामनाने तीन पावलं जमीन मागितली, 3 पावलं जमीन मागितली. पहिल्या पावलामध्ये जमीन व्यापली, सगळी पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग ब्रह्मांड व्यापलं. वामन म्हणतो आता तिसरं पाऊल ठेवून कुठे म्हणतो. बळीराजा शेवटीला न्यायी होता, निश्चयी होता. म्हणतो ठेव माझ्या डोक्यावर, आता काय करू. आणि मग वामनाने तिसरा पाय डोक्यावर ठेवला आणि मग त्या बाळीला पाताळात घाललं. इथपर्यंत कथा मला मिळाली मित्र. मी खरोखर धनावडे दादांना मी खरोखर सॅल्यूट, हॅट्स ऑफ करीन. आणि हा प्रश्न ज्या पद्धतीने विचारला ना मित्रांनो, त्यामुळे ह्या विषयाला 3 वर्ष लागली. 3 वर्ष लागली. बरं, इथपर्यंत कथा सगळी मिळाली, चला. पण आकडी कोयतीचा विषय मिळेना. मग परवा अंबिकेश्वर प्रतिष्ठानाचे 5-6 लोक सगळे, आमचे संजय दादा मागाशी नाव घेतले, प्रदीप दादा असतील. आम्ही परवा बुवांना, म्हणजे आमची थोडीशी जुगलबंदी चालूच आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्यांनी एकत्र केलं. आणि टी टॉपला, CSTला हॉटेल बघून आम्हाला लाज वाटायला लागली. 100 रुपये कॉफी असेल तिथे. पण तरी पण आम्ही गेलो बुवांना. बुवा जर त्या दिवशी बाहेर होते, बोलत होते. मी म्हटलं आपलं गप बस त्याची 12 तारखेला काय तर कार्यक्रम बरोबर उडू बापू. बुवा बाहेर होतो, चला असू द्या. पण ते आपलं बोलत होते, म्हणजे त्यांचं. त्या दिवशी मला एक विषय समजला प्रदीप दादांच्या आणि संजय दादांच्या माध्यमातून. नावडे दादा PhD करतायत या विषयाची. आणि तो PhD शब्द इथं बसला फक्त मित्रांनो, इथं असा बसला. मी कार्यक्रमाला गेलो, त्यानंतर कार्यक्रम बघून आलो, झोपलो, झोपेतनं उठलो. दादा जर आज PhD करत असतील तर त्यांच्या आधी सुद्धा बऱ्याच लोकांनी या गोष्टीवर PhD केली असेल. मग त्या लोकांना शोधली मी आणि तेव्हा मला आकडी कोयती मिळाली. आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ऐका, लांबोरेवांचा प्रश्न, शेतकरी किंवा बळीराजा यांच्या, आता तो ऐकत नाही, त्यांनी सांगितले. माझं उत्तर ऐका. जो तारणार आहे, जो मारणार आहे मित्रांनो, विषय तिथंच होता. पण मिळायला कसा तो बघा, विषय तिथंच होता. विशिष्ट लोक परंपरेनुसार किंवा प्रांतिक हरिवंश पुराण या कथांच्या वाचनात हा संदर्भ ज्याप्रमाणे येतो, त्याचा मूळ गाभा खालील प्रमाणे आहे. हा वर किंवा हा आशीर्वाद स्वतः भगवान विष्णू वामन अवताराने बळीराजाला दिला. एकदा मी त्यांना बाजू दिली होती, कृष्णाची बाजू दिली होती. तेव्हा बुवानी मला सांगितलं, बुवा इथून पुढे शोधा. आता विष्णूचा अवतार वामन आणि विष्णूचा अवतार कृष्णच आहे निश्चितपणे. आणि याची बाजू कशी देतोय ते ऐका. फक्त 2 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स, 5 मिनिटं फक्त मला द्या. मी प्रश्नपद गाणार नाही, हे फक्त निवांत तुम्ही ऐकावं अशी माझी सगळ्यांची इच्छा आहे. ही परत मी आज मंडळाला, माझ्या मुंबई मंडळाला त्यांनी फक्त मान्य करावं. 99.99% विषय आहे आणि तो फक्त 1% तुम्ही मान्य करायचा, एवढी विनंती. नाही बुवा दुसऱ्या बारीत होणार नाही, मला दुसरी बारी नाही करून दिली तरी चालेल. ह्या विषयात अजिबात नाही, मी प्रश्नपद गाळत नाही, या विषयात होणार नाही. ऐका, हे पूर्ण तुम्हाला ऐकावं लागेल. ऐका, जेव्हा भगवान, ही कथा तुम्हाला मी सांगितलेली आहे. मुख्य गाभा फक्त मी सांगतो तुम्हाला. धनगरी ओव्या, या धनगरी ओव्या जेव्हा मी बुवा त्याच्या ॲस्ट्रोशी टाकायला याच्यावर ऐका, म्हणून जे मिळाल्यात मला ते सांगतोय. धनगरी ओव्या मला मिळाल्या लोकगीतातल्या नोंदी. महाराष्ट्रातील धनगरी ओव्या, विशेषतः विठ्ठल बिरोबाच्या ओव्या, ह्या मला मिळाल्या. शेतकरी लोकगीताचे संकलन करणाऱ्या शोध निबंधामध्ये बळीराजाचे उल्लेख खूप विस्ताराने येतात. अरिष्ट निवारणाचे रूपक या ओव्यांमध्ये बळीराजाला जमिनीचा रक्षक मानले गेले. शोध निबंधातील नोंदीनुसार ग्रामीण संस्कृतीत, ऐका हे एवढं फक्त विषय आहे का, 2च मिनिटाचा. कमरेच्या आकडीने हातातील कोयती हे केवळ अवजार नसून हा अभेद्य कवच मानले गेले असे वर्णन मिळते. जोपर्यंत बळीराजा वंशाकडे, शेतकऱ्याकडे कष्टाची साधने सुरक्षित आहेत, तोपर्यंत त्याच्या शेतावर आणि कुटुंबावर, निसर्गावर किंवा दुष्ट शक्तींचे अरिष्ट किंवा संकट येणार नाही. या कारणाने साधनात विष्णूच्या सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा अंश आहे. म्हणजे आकडीचं जे म्हणतात ना, ते ज्याचा आकार वक्र असतो, आकडी कशी असते तुम्हाला माहिती आहे, थोडीशी वाकडी आकार, त्याच्यामध्ये सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा, विष्णूच्या अंकुश शक्तीचा अंश आहे. ती संकटांना, अरिष्टांना रोखून धरते. कोयती किंवा वेळा पण म्हणतात, काही ठिकाणी कोयती म्हणतात, कोयता पण सुद्धा म्हणतात, कोयाती पण म्हणतात. सुदर्शन चक्रामध्ये कापण्याचे कृषी रूप मानले गेलेले आहे. आणि ह्या ओव्याला सापडल्या कुठे, त्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे, तो निश्चितपणे त्याचे लेखक आहेत महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही लायब्ररीमध्ये तुम्ही गेलात मित्रांनो, या धनगरी ओव्या तुम्हाला मिळतील. त्याचा उल्लेख मी निश्चितपणे ते जे लेखक आहेत त्यांचा उल्लेख करतो. तुम्ही पुण्यात जावा, तुम्ही नागपुरात जावा, नाशिकमध्ये जावा, तुम्हाला 1 नाही 10 पुस्तकं देईल. त्या ओव्या कशा आहेत त्या थोडंसं एकदा ऐकवतो. अनिष्ट निवारणाचा संदर्भात संबंध, एक
ओव्यांमधील शस्त्र आणि देवाचे नाते. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या ओव्यांमध्ये केवळ वरदानाचा उल्लेख नाही तर देवांच्या सुदर्शन चक्राचे आणि बळीराजाच्या कोयतीचे नाते जोडलेले आहे. धनगरी ढोल आणि कैताळाच्या म्हणजे झांज तालावर रात्रीच्या वेळी जेव्हा हे कथेचे ओवे गायले जातात तेव्हा त्यातील काही ओळी अशा येतात. विष्णूचं चक्र तेच बळीची कोयाती, भुईचा पाठीराखा झाला हरी, कमरेला खोचली हिची धार, अन संकट पळालं दूरच्या दूर. लोकसमजुतीनुसार आणि हरिवंश पुराणानुसार जेव्हा वामनाने बळीराजाला सुतल लोकाचा राजा बनवला तेव्हाची ही कथा आहे. स्वतः द्वारपाल बनले नारायण, स्वतः दालपार बनलेली ही कथा अनेक ग्रंथात तुम्हाला मिळेल. त्या धनगरी ओव्या आणखी तुम्हाला ऐकवतो. पयल नमन बळीराजाला, ज्यानं भुईला हिरवीगार केली ग बाई, वामन धाडला पाताळी तरी भक्ती त्याची सुटली नाही. कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये देवाची काठी पण आहे त्याच्यामध्ये, तुम्ही टाकली नाही त्याच्यात, आकडीने कोयतीच टाकले हो, काठी पण असते शेतकऱ्याच्या हातात, ती आली त्याच्यामध्ये आहे का, आवर्जून सांगतोय. धनावडे दादा बसतेत म्हणून. कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये काठी देवरायाची, दारी उभा नारायण गदा घेऊनी, राखण करतो माझ्या बळीराजाची. जोवर हाय ही कोयाती कमरेला तोवर अरिष्ट कशाचे गड्या, बळीचे राज्य हाय भुईवर, देव हाय आता पाठीशी खंबीर. ह्या ओव्या मला मिळाल्या आणि ह्याचं निश्चितपणे महाराष्ट्रात शासनाच्या कोणत्याही लायब्ररीमध्ये ग्रंथालयामध्ये या सगळ्या ओव्या जशा तशा आहेत. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिली फेरी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सांगितला प्रश्न आपल्याला. प्रशांत जाधव महाराष्ट्र सातारा यांच्याकडून गवळण काळ्या काळ्या कलरची घोंगडी सगळ्या येतो. चल चल माधवा